सगळ्यात अगोदर तर अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा बरं का. आज होते अक्षय तृतीया, तर त्यासाठीच माझी इकडे गडबड चालली होती. कारण आज आमच्या गावची यात्रा असते बरं का. पहिला तर मी कलश बसवला, त्यानंतर ना अक्षय कलश पण बसून देवाला नैवेद्य दाखवलं होतं बरं का. आणि मला तरी असं वाटतं की अक्षय कलश सगळ्यांनाच माहीत असेल आणि त्याचंच फळ ना मला देवाला दिलं होतं. म्हणजेच की सकाळी आज गडबडीत त्यांची कपडे मी वॉशिंग मशीनला टाकली होती आणि त्यातच हे पैसे गेले होते बरं का. नशीब एकही नोट फाटली नाही. त्यानंतर ना मग आम्ही गावाकडे चाललो होतो. जातानाच हे आंबे घेतले होते बरं का. आणि आता फायनली आम्ही गावाकडे पोहोचलो होतो. हे आम्हाला सोडून लगेच रिटर्न जाणार होते आणि आम्ही जाईपर्यंत गावाकडनं हे शेंगा आणल्या होत्या. पहिलं तर आम्ही त्याच खाऊन घेतल्या होत्या आणि नंतर ना स्वयंपाकाला लागलो होतो. आता गॅसची बचत म्हणून असा काहीतरी स्वयंपाक चालू केला होता बरं का. इकडे आता मला पोळ्या लाटून देत होत्या आणि मी मस्त इकडे चुलीवर ना खमंग भाजून घेत होते. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही लगेच ताटं करायला घेतली होती बरं का. आणि मला तरी असं वाटतं की सगळ्यांकडेच आज पितूर जेवायला घालत असतील. आता आमच्याकडे तर असतंच. मग आता तेच स्वयंपाक वगैरे झाल्या, ताटं करून घेतले आणि नंतर नाही असं काहीतरी ताट करून हे दोघं जण जेवायला बसले होते. नंतर ह्यांची जेवण झाल्यानंतर आम्ही शेतात गेलो होतो. आता गहू तर इकडे काढून झालाच होता. आम्ही भुईमुगाच्या शेंगा काढत होतो बरं का. एकच टोमॅटोचं झाड होतं, त्याला एवढे टोमॅटो लागले होते. मग शेंगा वगैरे तोडल्या, परत घरी घेऊन आलो आणि नंतर ह्या दुसऱ्या पण शेंगा आम्ही तोडून घेतल्या होत्या. मग परत आम्हाला यात्रेला जायचं होतं. मग सगळेजण रेडी झालो आणि यात्रा आमची लवकरच असते, त्याच्यामुळे आम्ही लवकरच जातो बरं का. आणि म्हणलं आता यात्रेच्या गडबडीत ना आपण काही शूटिंग केलं नाही, म्हणलं चला आता थोडंसं काहीतरी शूटिंग करावं. पण आता रस्त्यात एवढे खड्डे होते की काही शूटिंगच होईना, मोबाईल सगळा खालीवरच व्हायचं बरं का. मग परत आम्ही गावात पोहोचलो आणि बऱ्याच दिवसांना ही गावाकडची लोक भेटतात बरं का. आणि खरंच बरं वाटतं. मग गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यातच यात्रेतच आम्हाला एक सबस्क्रायबर भेटली होती बरं का. आणि नंतर यात्रेला सुरुवात झाली होती. आता एवढा गुलाल उधळला जातो की विचारूच नका. आणि खरंच आमच्या अंगावर पण एवढा आला होता ना. आणि नंतर यात्रा वगैरे देवदर्शन सगळं झालं. मग येताना आदिराला थोडीशी गाड्यांची खरेदी केली आणि मग नंतर घरी आलो. चला तर मग बाय.